उभा राहू नको, परत दुसरं कोणतरी उभा राहा. सांगितलं होतं की डायरेक्ट ठाण्यात या, पण काही जण मुंबईला गेले, आमदार निवास होऊन फ्रेश होऊन परत उशीर झाला. काही जिल्ह्यातील संगणक परिचारक आलेत जवळपास, काही रेल्वे स्टेशनला पोहोचलेत. आपण थोडा वेळ थांबणार आहे. आमच्या मागण्या मान्य करा, अरे आमच्या मागण्या मान्य करा. अरे कोण म्हणताय देत नाही, कोण म्हणताय देत नाही, अरे कोण म्हणताय देत नाही. जिल्ह्यातील 29,000 ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक काम करीत आहेत आणि काम करत असताना ग्रामीण भागातील 7 कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा, शासनाच्या सगळ्या सेवा संगणक परिचालक ग्रामीण जनतेपर्यंत पोहोच करीत आहेत. पण संगणक परिचालकांना शासन केवळ 7,000 असं तुटपुंज मानधन देत आहे आणि या तुटपुंज मानधनामुळं संगणक परिचालकावर आज उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ आलेली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांकडे आमची अपेक्षा आहे की आमची एकच मागणी, आमची काही शासन सेवेची मागणी नाही, ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मुख्यमंत्री साहेबांनी द्यावं. मुख्यमंत्री साहेबांनी अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत, तसा आमचा ह्या लाडक्या बहीण आणि भावाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावा ही आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहे आणि आम्ही इथून मुख्यमंत्री साहेबांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार आहे. जर आपली मागणी पूर्ण झाली नाही तर पुढचं पाऊल काय असणार? आम्ही इथं थांबणार आहेत, मुख्यमंत्री साहेबांच्या घरापर्यंत जाणार आहेत. मुख्यमंत्री साहेब, कारण की प्रशासन आम्हाला रोखू शकत नाही. मी अनेक वेळा आंदोलन केलेत, आश्वासन दिलेत, पण मुख्यमंत्री साहेबांच्या घरापाशी जाऊन घरावर जाऊन आम्ही तिथं थांबणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे. जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब न्याय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही ठाणे शहर सोडणार नाही.